आयुष्यावर कामाची निंदा करताय म्हणून वाईट वाटतं. बरोबर आहे, विशिष्ट दृष्टिकोनातून गेला, वाट चुकला तर काम वाईट आहे, योग्य वाटेने गेला तर कुलवृद्धी आहे. माझं बोलणं कळलं का? हां, वाईट म्हणायचं काही कारण नाही आहे त्याला. वापर जर वाईट केला तर वाईट आहे. आज ते पेपरमध्ये येत आहेत रोज होताना, वाईट वापर आहे, चुकीचा वापर आहे. योग्य तऱ्हेने वापर केला तर कौतुक आहे. माझं बोलणं कळलं का? योग्य तऱ्हेने वापर केला म्हणून नव्हे काम तो भोग रती सुखाचा, निजानंद तो पिलांतरीचा. काम कामना इच्छा, कशा शब्दाची लिंक? काम कामना इच्छा. ईश्वरी सत्तेमध्ये जेव्हा कामना निर्माण झाली तेव्हा हे जगत निर्माण झालं. बरोबर आहे ना? एकाएकी नरमते, मग कामना निर्माण झाली, मला मी पाहावं. बरोबर आहे? याच्यातून विश्व निर्माण झालं. मग ते वाईट कसं असेल? तुम्ही हाताळताय चुकीचं. माझं बोलणं कळलं का? हां, भाकरी भाजताना उलथन घालून ती उलटायची कशी हे ज्या बाईला कळतं, तिच्या हातावर डिझाईन निघत नाही. बघा ना, ज्या बायकांना ती सवय नसते ना, ती सगळी डिझाईन निघालेली, इथे वाजलेली, इथे वाजलेली, इथे वाजलेली, इथे वाजलेलं. आणि जी आजी आहे ती बरोबर फटकन करते, असं असं करते, असं टाकते, कुठेही एक चट्टा नाही. काय तसं चट्टा न पडता भाजणं हे सुद्धा अनुभवी म्हातारी. आता काही काही आहेत त्यांना आयुष्यभर येत नाही हा भाग निराळा. काही काही आयुष्यभर जमतच नाही. आणि इथे कसा आहे म्हणून तो सुद्धा कौतुक आहे. तसं विषयातून विषयाची गोडी नाही, निजज्ञानाचं दर्शन आहे. आणि निजज्ञानाचं दर्शन म्हटल्यानंतर त्याच्यातून सुद्धा आनंद आहे. म्हणून भगवंतावर आक्षेप घेतला सगळ्यांनी, काही काही लोकांनी, की काय तो कृष्ण तुमचा बायकांच्या मागे, तो काय करावं त्याला. भागवतामध्ये उत्तर दिलं, मी गोपिकासी काम केला की त्यांचा निशेष काम हरिला, विचार न करत्या बोला कृष्ण व्यभिचारीला मूर्ख म्हणती. भागवतामध्ये काय सुंदर उत्तर दिलं. लक्षात ठेवा, वृत्ती ही गोपी आहे, गोपी ही गोपी नाही आहे. त्या वृत्तीशी समरस होणं नाही का, तिथून काम कामना इच्छा प्रगट होते. मग इच्छा कोणाच्या ठिकाणी नाही, ईश्वरी सत्तेच्या ठिकाणी सुद्धा प्रगट झाली. म्हणून लक्षात घ्या की इथे महाराज म्हणतायत कशाचा भोग आहे ते काय विलास आहे, कुठे परिचिन्नता नाही, पण एक विशिष्ट पातळी नाही, काय एकदम खालच्या दर्जाला येऊ नका. माझं बोलणं कळलं का? म्हणून अमृतानुभव हा कळस ग्रंथ आहे, एक लेवलने ऐकावं, त्याचा दुरुपयोग करू नये. कळलं का? हे बघा, चाकू भाजी कापण्याकरताच वापरावी, पोट फाडण्याकरता नाही. हे जर कळलं तर अमृतानुभव कळेल, नाही तर नको, चुकीचा वापर करून उपयोगच नाही ना. आणि तसं काही आम्ही नीट लक्षात घेणं हे महत्त्वाचं आहे. तेव्हा मूळ स्वरूपाच्या ठिकाणी विषय नाही, काही नाही, आहे ते निजज्ञानाचं दर्शन आहे. मग मूळ अज्ञान जर नाही तर ज्ञान तरी कुठून शिल्लक राहिलं, तेही संपलं. आता दृष्टांत देता, जो निरंजनी निदेला तो अणिक नाही देखिला, आपुलिया निमाला ठाऊ आताया. एक मनुष्य निर्जन वनामध्ये जाऊन झोपला. निर्जन वनामध्ये जाऊन झोपला. निरंजनी निदेला तो अणिक काही देखिला, आपुलिया निमाला आठवूतया. आणि त्याच्यातच तो मेला झोपेत. निजला आणि मेला. निजल्यावर त्यालाही काही कळलं नाही आणि मेला हेही त्याला कळलं नाही. काय कळलं? अज्ञानी कळलं नाही आणि शेवटी ज्ञानी कळलं नाही, दोन्हीच्याही पलीकडे गेलं. निजला म्हणजे जागाही कळलं नाही, गेला म्हणजे तेही कळलं नाही, दोन्हीच्याही पलीकडे. निरंजनी कसा काय दृष्टांत देतात, हे ज्ञानोबारायचं वैशिष्ट्य आहे. त्यास कोणी पाहिला नाही. कोणी पाहिलं का त्याला? कोणीच नाही. निर्जन असल्या कारणाने तो झोपला हेही कुणाला माहिती. म्हणून काही काही माणसं बेपत्ता होतात, मरतात तरी कळत नाही, कारण कुठे गेला हे माहितीच नाही. कुठे गेला हे माहिती नाही, झोपला हे माहिती नाही, झोपेत गेला त्यामुळे उठायचा प्रश्न शिल्लक
आपण म्हणतो ना, आता हा दृष्टांत कळेल तुम्हाला, कदाचित हा कळला नाही. काय सांगावं, काय रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही बोलत होतो. 11 वाजेपर्यंत आम्ही खाली उभे होतो, गप्पा मारत होतो, बोलत होतो. आलं का लक्षात? मग 12 वाजता त्याला, 11:30ला त्यांना लहर आली. मला म्हणले, आहे का रे तुझ्याकडे सिगरेट? मग त्यांनी मला दिली, मी दिली, ओढली आम्ही. ते वर गेले, म्हणजे आपल्या घरी गेले. आम्ही आमच्या घरी गेलो. मग पुढे काय झालं? रात्री झोपले आणि सकाळी उठलेच नाहीत. कळतोय का दृष्टांत? काय झालं? रात्री झोपले, झोपले, उठले नाही हे त्याला कळलं, पण याला कळलं नाही झोपले ते उठले नाही. नाही का? हे बघा, उठले तर कळलं झोपलो होतो हे, उठलेच नाही तर झोपलो होतो हेही तू कुठे आहे? तसं अज्ञानच नाही तर ज्ञान तरी कुठून शिल्लक आहे? ज्ञान आणि अज्ञान दोन्ही संपलं. एक लक्षात घ्या, त्याच्याकरता मी जिवंत आहे जसं संपलं, लक्षण घेऊ नाही का? त्याच्याकरता मी जिवंत आहे जसं संपलं. पुढचं आहे का? तसं मी मेलो हेही संपलं. का? हे बघा, जिवंत माणसाला कोणतरी मेलं हे दिसतं. तुम्हाला कधी कळणार आहे का आपण मेलो म्हणून? फार तर फार एवढं कळेल की आता मरायला आलोय. कुठपर्यंत कळेल? आता काय बाबा, किती दिवसाचं राहिलो कोणाला माहीत काय. बरोबर आहे. पण मेल्यावर कुणी सांगायला याल का? एकाने टिपला टाईम की 10 वाजून सकाळी रात्री 12 वाजता गेले 5 मिनिटांनी. काय? तो 11 वाजता गेला होता, चटकन उठला, चुकीचा टाईम आहे म्हटलं, 11 टिपा. काय समजता काय? 1 तास अगोदर जाऊन तुम्ही माझा टाईम पुढे ढकलला. तो म्हणले, उठून बसा, म्हणजे मेला नाही तुम्ही. ज्या अर्थी सांगताय त्या अर्थी मेला. जो खरंच मेलाय त्याला मी जिवंत आहे जसं कळत नाही, तसं त्याला मेलं हेही कळत नाही. तसं मूळ स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान जसं नाही, तसं तत्सापेक्ष ज्ञान सुद्धा तिथे. आता कळलं नीट? सहजचीवणी एकांतू, जेथे तो निद्रा करू तयाचा साक्षभूत असे ना, अथवा आपण आठवे, तेही संपलं. ते बी आहे नाही पण वाचोनी, परी जीवे नाही नोहे, तैसे शुद्ध असणे आहे. हे बोलणे नसाहे आहे नाहीचे. मूळ स्वरूपाच्या ठिकाणी आहेही नाही आणि नाहीही नाही. दिठी आपणिया मुरडे, ते दिठी पण मोडे, परी नाही नोहे हे पुढे जाण्याची ती. दृष्टी अंतर्मुख झाल्यानंतर आता तिला काय दिसणार आहे? कालचा बुबळाचा अमक्याचा दृष्टांत लक्षात घ्या, म्हणजे जास्ती काही वाढवत नाही. तिची दृष्टी मोडता म्हणजे दृष्टी अंतर्मुख झाली, म्हणजे तिला दिठीपणा नाहीसा होतो. परंतु ती नाही असे नाही, म्हणजे ती आंधळी आहे असेही नाही, आंधळी आहे असेही नाही, दिसतं आहे असंही नाही. चला, झाका पाहू डोळे. डोळे झाकले. डोळे झाकल्यानंतर तुम्हाला बाबा महाराज दिसणार नाहीत. दिसणार का? नाही. बरं, आता पुढचं. दिसले नाही म्हणजे नाही का? काय? डोळे झाकल्यावर दिसत नाही हे सत्य आहे, बरोबर आहे ना? दिसत नाही हे जरी सत्य आहे, तरी डोळे झाकून का होईना बाबा महाराज पुढे बसले हे दिसतंय. दिसत नाही हे एक झालं, पण डोळे झाकून सुद्धा दिसतंय हा दुसरा भाग झाला. आता लक्षात आलं ना काय येतंय? झाका डोळे आणि ठरवा की याचं तोंड पाहायचं नाही. जितकं ठरवाल तितकंसं समोर येऊन बसेल. अहो डोळे झाकले ना. अहो म्हटलं डोळे झाकले तरी दिसल्याशिवाय राहत. हे नीट लक्षात घ्या. म्हणून दिठी आपणिया मुरडे,
ते दिठीपणे मोडे परी नाही नोहे पुढे जाण्याचे ते. नाही कसं म्हणावं? दृष्टी मोडली म्हणून काय झालं? दिसतच आहे. हां, दृश्य जे दवा नाही ते दवा दृष्टी घेऊन असे काही, आणि दृश्य विन काही द्रष्टत्व असे. वा, चांगदेव 65 ते सुंदर होऊया. दृश्य जे धवा नाही ते धवा दृष्टी घेऊन असे काही, आणि दृश्य विन काही द्रष्टत्व असे. दृश्य जे धवा नाही, समोर जर दृश्य जर नसेल तर दृष्टी काय पाहिल? दृश्य जे धवा नाही ते धवा दृष्टी घेऊन. आणि पण दृश्याशिवाय द्रष्टत्व आहे का? लक्षात ठेवा. हे बघा, जगत निर्माण केलं, जीव निर्माण केला म्हणून देव आहे, हे प्रश्न आला. जगतच नाही, जीव नाही, तर देव कुठून? कुठून देव? नाही का? अहो, देव आहे का नाही ही चर्चा केव्हा आहे? जीव आहे म्हणून, जगत आहे म्हणून. ते जर नसेल तर चर्चा संपली. हे पहिल्यांदा पक्क लक्षात घ्या तुम्ही. इथे काय म्हणतात? आहे म्हणून ही चर्चा आहे. तसं या ठिकाणी म्हणाले दृश्य जे दवा नाही. आता हे सगळे तुम्ही माझ्यासमोर बसलाय, मग मी कधी इकडे बघतो, 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 कधी मागे बघतो. इथे कोणीच नाही. आता कोणच्या खुर्चीकडे बघू? ते म्हटलं काय बघताय? खुर्ची. आता खुर्च्याला काय बघायचं? दृश्य जे दवा नाही. हां, दृष्टी काय दृष्टी बघणार आहे? पण उलटा असा आहे, शेवटी द्रष्टत्व सुद्धा दृश्य असेल तर. एक सांगू का, आपल्याकडे बघायला सुद्धा आपल्याला फुरसत नाही. विचार बघा ना, कधी आलं मनात तुमच्या की याला का लागतं आणि याला का लागत नाही? शेंड्यावरच का लागतं आणि आतमध्ये का लागत नाही? जरा बघा ना. अरे एवढा मोठा चमत्कार आहे. जिव्हा जाणे, नुसतं इथे ठेवलं, आहा, वा वा. जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार. मीठ जास्ती झालं, कमी झालं? अरे काही काय तिखट काय काय घालायची काय पद्धत आहे का? काय 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 की बरडी खाली केलीस की काय? म्हणजे लक्षात ठेवा, विषयाजवळ गेल्यानंतर, विषय चाखल्यानंतर एक महत्त्वाचा वाक सांगतो. विषयातून जी गोडी प्राप्त होती ती विषयाची नाही, तर ती निजज्ञानाची गोडी आहे. हे एक लेवल निराळी आहे बरं का. नाहीतर विषय असाच आहे परमार्थामध्ये, सगळ्या विषयातून त्याग करा. हे सोडा, ते सोडा, ते सोडा, ते सोडा. सुटत तर काही नाही, पण सोडा सांगितल्याशिवाय राहत नाही. कारण हे बघा, एक गंमत सांगू काय विषयाची? जे सोडा सांगतात ना त्यांना सुद्धा सुटलं नाही. एका कार्यक्रमाला गेलो होतो, त्यांनी जवळजवळ तासभर विषयाची निंदा केली आणि सोडा सांगितलं. म्हटलं महाराज तुम्हाला सुटलं का? नाही. मग आम्हाला का सांगता? काय म्हटलं? मी पाठच तसं केलंय. म्हटलं पाठ केलेस का त्याच्याकडे पाठ केलीस? माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. काय लक्षात ठेवा. हां, काय लीला आहे प्रभूची. जिव्हा जाणे. पण काय विषय सांगितला? त्या विषयाकडे पोचल्याशिवाय विषय कळणार नाही. आणि पोचल्यानंतर काय कळेल माहिती आहे का? एक सांगू, इथे ठेवलं, इथे ठेवल्यानंतर जी रुची आहे ती विषयाची आहे का निजज्ञानाची आहे? कशाची रुची आहे? हे बघा, खारट जिभेने जरी कळलं तर हे खारट आहे, हे जिभेत नाही, हे इथे ठेवलंय. काय म्हटलं मी? हां, बघा, एकच भाजी, एकाला मीठ जास्ती लागतं आणि एकाला कमी लागतं. एक म्हणतं आळणी झाले, एक म्हणतं खारट झालंय. म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून खारटपणा काय, कमी काय, जास्ती काय, हे फीड आहे. तिथे पोचलं की म्हणतो वा. हां, सोडा सोडा म्हणून सुटत नाही. ज्ञानोबारायांनी सुद्धा वर्णन केलं की किती त्रासदायक आहेत. बरोबर आहे, एका अँगलनी बरोबर आहे. पण शेवटी
अमृतानुभवाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, मुख्य विषय पंचविध जाण, शब्द स्पर्श रूप रस गंध, पण त्याची गोडी तो परमानंद. एक सांगतो महत्त्वाचा, नीट लक्षात ठेवा, विषयातून जी गोडी होती ती विषयाची नाही, ती निजज्ञानाची गोडी आहे. आपल्याला वाटतं विषयाची म्हणून विषयाच्या मागे लागतो. मोठा सिद्धांत आहे हा. विषयातून जी गोडी मिळते ती विषयाची नसून निजज्ञानाची आहे, पण आपल्याला वाटतं विषयाची आहे म्हणून विषयाच्या मागे लागतो. एक फार सुंदर ओवी आहे, पण गमतीची ओवी आहे. नव्हे काम तो भोग रती सुखाचा, निजानंद तो ओपिला अंतरीचा.